हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, मी आज नाक्यावर आलेलो आहे आणि आल्या आपल्याला लगेच भाडं लागलेलं आहे ह्या रोकडे सरांचं. आणि ते जर आपल्या तपोवन रोडला जायचं ते VRN ट्रान्सपोर्टला. तर चला जाऊया आपण. ओके. तर मित्रांनो, आता आपण माल 25 बॉक्स लोड करून आहे ना, आपण VRN ट्रान्सपोर्ट जे आहे तपोवन रोडला तिकडे निघालेलं आहे. हे बघा. आणि हे आपल्याला आता बॉम्बे नाका, द्वारका आणि तपोवन रोड असा आपला प्रवास आहे. तर चला बॉम्बे नाक्यावरून जाऊ आता आपण. मित्रांनो बघा, आता बॉम्बे नाका आलेला आहे. हा बघा बॉम्बे नाका आहे. आता आपण बॉम्बे नाका पास केलेला आहे आणि आता आपण द्वारकेकडे चाललेलो आहे. किती मस्तपैकी रामायण दर्शवलंय या खांबांवरती. उडान पुलाच्या खाली जे पिलर आहे त्याच्यावरती बघा कसे रामायण दर्शवलेले आहे. मस्त वाटतं एकदम. छान वाटतं एकदम रामायण. तर बघा मित्रांनो, याला आता द्वारका. बघा हे आहे द्वारका सर्कल. मित्रांनो, आता आपण द्वारका पास केलेलं आहे आणि द्वारका पास करून आता बस आपण तपोवन रोडला लागू. आता पुढे गेल्यावर राईट मारल्यानंतर आणि तिथंच VRN ट्रान्सपोर्ट आहे. तिथं आपल्याला हा माल खाली करायचा आहे. हे बघा, आता इथून पुढे गेलं का आपल्याला तिथून राईट मारायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता शिडकोवरून बघा हा माल लोड केलेला होता. हे 25 बॉक्स आहे आणि ते आपण आता हे जे VRN जे ट्रान्सपोर्ट आहे तिथं माल घेऊन आलेलं आहे. हे बघा हे ट्रान्सपोर्ट आहे बघा. ते इथं सोडून द्यायचं आहे आम्हाला. खाली करता येते आपण. ते उलट अवघड जाईल तुम्हाला. बरं बरं ठीक आहे. खाली झाली का परत निघू आपण. ऐका ना ज्याची व्हॅल्यू जास्त आहे ना त्या बिलाचं बिल बनवतो VRN ट्रान्सपोर्ट. हो करतो. तर मित्रांनो, आता आपली गाडी खाली झालेली हे बघा. आणि आता आपण ट्रान्सपोर्टवरून निघतोय. आता आपल्याला दुसरं भाडं आहे आता. हे तर आता आपल्याला दुसरं भाडं आहे. ते आपण कालचं जे माथुरीला गेलो होतो ना युनिफॉर्म, शाळेचे युनिफॉर्म घेऊन. तर काल ते विद्यार्थ्यांना बाकीचे काही विद्यार्थी उरलेले. तर आता परत आपला अशोका मार्गला जायचं, ते ड्रेस घ्यायचे युनिफॉर्म आणि माथुरीला घेऊन जायचे. तर चला आपण अशोका मार्गला जाऊ आता. ओके. तर बघा आता आपण तो माथुरीला घेऊन जायचं ना हे ड्रेस युनिफॉर्म, तेव्हा ते भरलेले बघा. आणि आता आपण माथुरीच्या जनता शाळेत निघालोय. तर चला. ढग खूप आलेले बघा, आभाळ खूप भरलेले. म्हणजे पावसाची शक्यता आहे.
पाऊस येऊ शकतो, कारण खूपच डगडाग झालेले. बघा मित्रांनो कसा पाऊस जोरात चालू आहे बघा. जोरात पाऊस चालू आहे मस्त पैकी. आणि मित्रांनो बघा बॉम्बे नाका आलाय आता. हा बघा हा बॉम्बे नाका आहे. तर मित्रांनो आता आपण बॉम्बे नाक्यावरून गंगापूर नाका आणि गंगापूर नाक्यावरून आता आपण माथुरे रोडला लागलेलो आहे. हे बघा पुढे जाऊन आपण राईट मारला का माथुरे रोडला लागून जाऊ. आणि हे जे भाडं आहे हे काल आपण माथुरीचंच भाडं मारलं होतं जनता शाळेचं. तर तिथल्या विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप झाले, पण काही मुलं शिल्लक राहिले कारण वेळ संपली होती, 5:30 वाजून गेले होते. त्यामुळं मग आज परत त्याच शाळेत माथुरीला जनता शाळेमध्ये ड्रेस वाटप करण्यासाठी आपण पुन्हा चाललेलो आहे. हे बघा आता इथून आपण सरळ जाऊन आहे ना पुढे गेल्यानंतर राईट मारायचं आपल्याला. हे बघा इथून आता राईट मारून आपल्याला जायचंय. हा रोड सरळ माथुरीलाच जातो, मखमालाबादवरून माथुरी. हे बघा गोदावरी, इकडं पण बघा मस्त रम्य परिसर आहे गोदावरीचा. हा जो रोड आहे एकदम पॉश रोड आहे. या रोडला सर्व उंच उंच बिल्डिंग आहे इकडं सगळीकडं. एकदम हायफाय, नाशिकचा सर्वात हायफाय रोड हा. हायफाय एरिया, अति श्रीमंत लोकांचा एरिया आहे. उंच उंच बिल्डिंग आहे. सर्व शेतीचा भाग आहे, हिरवीगार शेती सर्व. संपूर्ण शेतीचा भाग आहे. संपूर्ण शेती बघा. सर्व हिरवागार एरिया आहे हा, एकदम मस्त पैकी. हे बघा आता हा जो आलाय ना हा कॅनॉल आहे बघा. हा बघा हा कॅनॉल. संपूर्ण शेतीचा एरिया आहे मस्त हा. आणि संपूर्ण हिरवगार एकदम मस्त वाटतं एकदम. इकडे आल्यानंतर जरा शिडीच्या बाहेर आल्यानंतर जरा भारी वाटतं. बघा हे श्याम सुंदर मिसळ. या रोडला इकडे मिसळ वगैरे, मिसळ पॉइंट वगैरे भरपूर आहे. मामाचा मळा, पेरूचा मळा, काकाचा मळा, असे मिसळ पॉइंट आहे सर्व इकडं सर्व. जे समोर आहे ना ते पटाडे फार्म आहे. पठाडे फार्म. इनामी
इनामी नाव आहे छान आहे बघा. हे बघा मित्रांनो, हे आलं काकडनगर. हे मखमलाबाद गावामधलं काकडनगर आहे. आता हे मखमलाबाद आहे. हे मखमलाबाद गावातून आपण थोडं राईट मारून लेफ्ट मारून हायवे लागला. आता लेफ्ट मारला का आपण माथुरीला पोहोचू. हे बघा, हे जुनं मखमलाबाद गाव. मखमलाबाद गावाचा जुना एरिया. हे बघा जुने गाव कसे असतं बघा, जुन्या गावाचा एरिया. मस्त वाटतंय. मित्रांनो, आता आपण मखमला गावातून लेफ्ट टर्न घेऊन हायवेला लागलेलो आहे माथुरी रोडला. तर माथुरी रोडला लागलोय आपण. हे बघा, आता हे निसर्ग सौंदर्य किती छान आहे, एकदम मस्त आहे. हे सर्व डोंगर आहे. सर्व हिरवगार आहे, मस्त पैकी भारी वाटतं एकदम. हे बघा, ही पेरूची वाडी. असे मिसळ पॉइंट आहे इकडं खूप. आणि तिकडं बघा डोंगर किती छान आहे, एकदम मस्त. तिकडं मस्त डोंगर आहे. हिरवगार तिकडं तिकडं बघा, हिरवगार आहे. त्यामुळे छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. एकदम सिटीच्या बाहेर आल्यानंतर असं वातावरण भेटलं की भारी वाटतं, एकदम मस्त फ्रेश वाटतं एकदम. मित्रांनो, आता आपण युनिफॉर्म घेऊन माथुरीच्या जनता शाळा आहे ना, तिथे बघा ही पोचलेली आहे. बघा, ही जनता शाळा आहे. हा परिसर आहे शाळेचा. हे बघा, ही जनता शाळा आहे. आणि आपण आता ते युनिफॉर्म उतरून आता गाडीमध्ये थांबलेलो आहे. जवळजवळ 5-5:30 पर्यंत आता गाडीतच थांबायचं आपल्याला. तर चला थांबूया. मित्रांनो, आता माथुरीच्या जनता शाळेमध्ये युनिफॉर्म सोडून आता आपल्याला जवळजवळ 5 वाजेपर्यंत आता मोकळा वेळ आहे. तर मग आता जेवण झालं आहे आपलं. जेवण करून आता आपण चहा घेऊ, फ्रेश होऊ जरा, चहा घेऊ. तर चला चहा घेऊया. हे बघा, इथं हॉटेल आहे बघा, नीलकंठ टी हाऊस. तिथं जाऊ चहा प्यायला आपण. एक चहा आलेला आहे आपला. मस्त चहा, छान आहे. ग्रामीण भागातले चहा मस्त राहतात. चहा भारी हो, चहा भारी हो. त्याच्यामुळंच गुळाचा चहा आहे, गुळाचा. त्यामुळे एकदम सर्व वेगळी वाटली, मस्त छान आहे. मित्रांनो, जेवण झाल्यानंतर आपण चहा प्यायला गेलो आणि चहा, गुळाची चहा मिळाली आपल्याला. खूप छान होती चहा, मस्त चहा होती, एकदम फ्रेश वाटलं त्याच्यामुळं. आणि आता आलोय आपण शाळेजवळ. हे शाळेचा परिसर आहे. हा तिकडे दिसतं ते मंदिर आहे, ते शिवमंदिर आहे. हे बघा, हा इथला परिसर आहे बघा. आणि ती शाळा आहे.
समोर. तर आपल्याला अजून बराच वेळ आहे, तर थांबूया आपण. तर मित्रांनो, आता आपण माथुरीच्या जनता शाळेमधून ते उरलेले जे युनिफॉर्म आहे ते घेऊन निघालेले आहे आपण आता, आणि ते दुकानावर पोहोचवायचे शिडकोमध्ये. तर चला निघूया आपण. पाऊस येतोय मित्रांनो, हे बघा पावसाची भुरभुर चालू आहे. आज दिवसभरपासून पावसाची भुरभुर चालूच आहे मित्रांनो. आता नुकतंच आपण ते भाडं सोडून घरी आलेलो आहे. पाऊस भरपूर आहे बाहेर चालू, त्यामुळे मग आता घरामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसा आणि हसत राहा. ओके, गुड बाय.